नमस्ते. आजचा आपला व्हिडिओ कोणता आहे तर आपल्या राष्ट्रीय लोकसंख्येसंदर्भात जी धोरणं आजपर्यंत झालेली आहेत त्या संदर्भात. ते आपल्या लोकसंख्येचं 1976चं धोरण असू द्या, सुधारित आपलं 1977चं धोरण, त्यानंतर लोकसंख्या धोरण 2000 आणि लोकसंख्येबाबत जे पंचवार्षिक योजना काळात जे काही थोडेफार कार्यक्रम राबवले गेले ते. तर त्यातलं आपलं बघा पहिलं आजचं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे 1976चं. तर हे लोकसंख्या धोरण कुठे आहे? तर हे लोकसंख्या धोरण आहे आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर. हे लोकसंख्या धोरण आपलं स्वीकारलं गेलं 16 एप्रिल 1976ला. यात काय सांगितलं? पहिल्यांदा पुरुष आणि स्त्रियांच्या लग्नाचं वय डिसाईड केलं. पुरुषांच्या लग्नाचं वय 21 वर्ष आणि स्त्रियांच्या लग्नाचं वय 18 वर्ष बंधनकारक करण्यात आलं. त्यानंतर काय, एखाद्यानं कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर त्याला वित्तीय मदत पुरवण्यात येईल असं सांगितलं. ती वित्तीय मदत किती होती? तर 2 अपत्यानंतर शस्त्रक्रिया केली तर 150 रुपये, म्हणजे 150 रुपये, 3 अपत्यानंतर 100 रुपये आणि त्यापेक्षा जास्त असेल तर 70 रुपये. हे 1976 मधल्या ह्या दोनच महत्वाच्या तरतुदी होत्या. त्यानंतर सरकार बदललं. मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारनं काय केलं? यात बदल करून नवीन लोकसंख्या धोरण 1977 आलं. जनता दलाचं सरकार. त्यांनी काय सांगितलं? लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम आहे, त्याला काय नाव दिलं? कुटुंब कल्याण कार्यक्रम. त्याचबरोबर काय केलं? कुटुंब नियोजनाची जी शस्त्रक्रिया आहे ती ऐच्छिक केली आणि जे लोक कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करतील त्यांच्यासाठी आर्थिक मदत सुद्धा जाहीर केली. त्याचबरोबर काय, लोकसंख्या शिक्षणाची तरतूद केली. आणि या धोरणाचं अजून एक वैशिष्ट्य काय होतं? तर खाजगी कंपन्यांना काय केलं यांनी? ज्या खाजगी कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना कुटुंब नियोजनाच्या साधनांचा प्रचार करतील त्यांना करात सवलत देण्याची तरतूद या लोकसंख्या धोरणाने केली. म्हणजे 1977च्या धोरणात बघा, लोकसंख्या नियंत्रणाला नाव दिलंय कुटुंब कल्याण कार्यक्रम. ते कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया ऐच्छिक केली. जे शस्त्रक्रिया करतील त्यांना आर्थिक मदत, लोकसंख्या शिक्षणाची तरतूद केली. आणि ज्या खाजगी कंपन्या आहेत त्यांच्यासाठी काय केलं? कुटुंब नियोजन संसाधनांच्या काय कर्मचाऱ्यात प्रचार केला तर करात सवलत देण्याची तरतूद सुद्धा केली. ह्यानंतरचं जे लोकसंख्या धोरण आलं ते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आलं 2000 साली. आता त्यासाठी काय आहे? त्यासाठी एक समिती नेमली होती आधी. ती समिती कुठली होती? तर लोकसंख्या नियंत्रणासाठी विशेष अभ्यास दल 1994ला नेमलं होतं डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली. आणि त्यांच्या अहवालावर आधारित राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधी जाहीर झालं? तर 15 फेब्रुवारी 2000ला. 15 फेब्रुवारीला 2000ला जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर झालं त्याची 3 प्रकारची लक्ष्य होती. एक अल्पकालीन लक्ष्य म्हणजे अल्पकालीन टार्गेट होतं, मध्यमकालीन लक्ष्य म्हणजे मध्यमकालीन टार्गेट आणि सोशल जे होते सामाजिक उद्दिष्ट ती पण मध्यम काळातच अचीव्ह करायची होती. ती होती 2010 पर्यंत. त्यातलं अल्पकालीन टार्गेट किंवा अल्पकालीन लक्ष्य काय होतं? तर आरोग्यासाठीच्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या निर्माण करायच्या. म्हणजे काय? माता असेल, बाल आरोग्यासाठी एकात्मिक सेवा प्रणाली असेल, गर्भनिरोधन असेल, आरोग्य यासाठीची काही पायाभूत संरचना विकसित करणे हे होतं अल्पकालीन लक्ष्य. आणि मध्यमकालीन लक्ष्यामध्ये काय होतं की 2010 पर्यंत एकूण जनन दर 2.1 करायचा आहे, म्हणजे रिप्लेसमेंट लेवल. एकूण जनन दर म्हणजे 2.1 जर झाला तर थोडक्यात काय, जन्मणाऱ्या नवीन बालकांची संख्या आणि मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या एकसारखी होणार. थोडक्यात लोकसंख्या रिप्लेस होणार म्हणजे स्थिर होण्याला मदत होणार. ते आपल्याला 2010 पर्यंत 2.1 करायचा होता जनन दर. आणि याचं दीर्घकालीन लक्ष्य काय होतं? आपल्या भारताच्या लोकसंख्येत स्थैर्य आणायचे. ते कधीपर्यंत? 2045 पर्यंत. तर ही होती मध्यमकालीन लक्ष्य. आणि याचबरोबर जी काही सामाजिक उद्दिष्ट होती जी आपल्याला 2010 पर्यंत अचीव्ह करायची होती त्यात काय होतं? प्राथमिक शिक्षण म्हणजे 14 वर्षापर्यंत शालेय शिक्षण मोफत करायचं होतं, सक्तीचं करायचं होतं. प्राथमिक माध्यमिक स्तरावर जे शाळा सोडण्याचं प्रमाण उच्च होतं ते 20% कमी करायचं होतं. सार्वत्रिक लसीकरण करायचं होतं. शिशु मृत्यू दर 30 कमी करायचा होता 1000 मागं. माता मृत्यू दर बघा 1 लाखामागं मोजला जातो, तो 100 कमी करायचा होता 1 लाखामागं. 80% संस्थात्मक प्रसूती झाल्या पाहिजेत, म्हणजे जे प्रसूती होतात त्या दवाखान्यातच किंवा संस्थेतच झाल्या पाहिजे, हे 80% साध्य करायचं होतं. आणि 100% प्रसूती ह्या कुशल दाईद्वारे किंवा डॉक्टरद्वारेच झाल्या पाहिजेत, हे साध्य करायचं होतं 2010 पर्यंत. अजून काय होतं? तर जन्म, मृत्यू
विवाह, गर्भ ह्या सगळ्यांची नोंदणी अनिवार्य केली ह्या धोरणानं. तसेच एड्स व इतर संक्रामक रोगाचा प्रसार टाळायचा. ही होती सामाजिक उद्दिष्ट. काय 14 वर्षापर्यंत प्राथमिक मोफत शिक्षण, त्यानंतर माध्यमिक व प्राथमिक शाळा सोडण्याचं प्रमाण काय होतं 20% कमी करणं, सार्वत्रिक लसीकरण साध्य करायचं, शिशु मृत्यू दर 30 कमी हजारामागं, माता मृत्यू दर 100 कमी प्रति लाख, 80% संस्थात्मक आणि 100% कुशल दाईद्वारे प्रसूती, जन्म मृत्यू विवाहाची अनिवार्य नोंदणी, एड्स आणि इतर संक्रामक रोगाचा प्रसार टाळणे. हे असं होतं आपलं लोकसंख्या धोरण 2000चं. आता काही कार्यक्रम पंचवार्षिक योजनांच्या दरम्यान हाती घेण्यात आले होते. ते काय काय होते बघा. तर बघा, 5व्या पंचवार्षिक योजनेत काय झालं तर आपलं पहिलं राष्ट्रीय धोरण होतं लोकसंख्या धोरण 1976चं. 6व्या पंचवार्षिक योजनेत काय केलं, राष्ट्रीय आरोग्य धोरण आलं 1983ला. त्या अंतर्गत काय म्हटलं, सर्वांसाठी आरोग्य आणि निव्वळ जन्मदर 2.1 करायचा होता, म्हणजे तो रिप्लेसमेंट लेवलचा 2000 पर्यंत. हे होतं 6व्या पंचवार्षिक योजनेतल्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाच्या अंतर्गत. आता बघा, पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून आपण पाहिलं तर पहिल्या पंचवार्षिक योजनेत काय झालं, 1952ला आपण काय केला, कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केला. आणि असं करणारा भारत हा जगातला पहिला देश होता. आणि त्यासाठी मदत घेतलेली आपण अमेरिकेच्या डॉक्टर अब्राहम स्टोन यांची. हे झालं आपली पहिली पंचवार्षिक योजना 1952. कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करणारा भारत काय ठरला, जगातला पहिला देश. त्यासाठी आपण मदत घेतलेली डॉक्टर अब्राहम स्टोन. त्यानंतर येते दुसरी पंचवार्षिक योजना. त्यात काय केलं, कुटुंब नियोजन मंडळाची स्थापना केली आणि 1957ला मुंबई येथे लोकसंख्या प्रशिक्षण व संशोधन केंद्र स्थापन करण्यात आलं, जे आता सध्या त्याचं नाव आहे आंतरराष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण संस्था मुंबई. म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत काय झाले, कुटुंब नियोजन मंडळाची स्थापना आणि 1957ला लोकसंख्या प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र मुंबईला स्थापन केलं. त्याचं आता नाव आहे आंतरराष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण संस्था मुंबई. आता येते तिसरी पंचवार्षिक योजना. आता तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत काय झालं तर बघा, 1966ला काय केलं, कुटुंब नियोजन विभागाची स्थापना झाली आरोग्य मंत्रालयाअंतर्गत. आणि त्याच वेळेस आपण काय केलं, कुटुंब नियोजनाचं निशाण म्हणून उलटा त्रिकोण तो असतो का नाही लाल रंगाचा, तो स्वीकारला गेला तिसऱ्याच पंचवार्षिक योजनेत. म्हणजे कुटुंब नियोजन विभाग आणि कुटुंब नियोजनाचे निशाण म्हणून लाल उलटा त्रिकोण हे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत स्वीकारण्यात आले. चौथ्या पंचवार्षिक योजनेत कुटुंब नियोजनासाठी कॅफेटेरिया दृष्टिकोन, म्हणजे सगळ्या सोयी सुविधा एकाच छताखाली आणणं, याला कॅफेटेरिया दृष्टिकोन किंवा कॅफेटेरिया व्ह्यू म्हणतात, तो स्वीकारला. चौथ्याच पंचवार्षिक योजनेत हम दो हमारे दो ही घोषणा दिली आणि आरोग्य मंत्रालयाचं नाव पण बदलण्यात आलं. त्याचं नाव केलं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. तर हे असे पंचवार्षिक योजनेदरम्यानचे कार्यक्रम होते. पहिल्या पंचवार्षिक योजनेत भारतानं कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केला. असा करणारा भारत पहिला देश ठरला. अब्राहम स्टोन यांची मदत घेतली. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत लोकसंख्या प्रशिक्षण संशोधन केंद्र मुंबईचं सुरू केलं, ते आता आंतरराष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण केंद्र म्हणून कार्य करतं. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत कुटुंब नियोजनासाठी काय केलं तर कुटुंब नियोजन विभागाची स्थापना झाली 1966ला, उलट्या लाल रंगाचा त्रिकोण निशाण म्हणून स्वीकारला. चौथ्या पंचवार्षिक योजनेत कॅफेटेरिया दृष्टिकोन, हम दो हमारे दो घोषणा आणि आरोग्य मंत्रालयाचं नाव आरोग्य व कुटुंब मंत्रालय, कुटुंब कल्याण मंत्रालय. तर अशा प्रकारे हे आपली लोकसंख्येची धोरण आहेत 1976, 77 आणि 2000चं. आणि ह्या 4-5 पंचवार्षिक योजनेत झालेला आपला प्रयत्न आहे लोकसंख्या नियंत्रणासाठी. तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.